हाय नमस्कार, मी तुमची मानसी गवंडे. आणि आज ब्लॉग बनवायचा म्हणजे मंजिरीने मला एक सांगितलं होतं की मम्मी मला ना गुलाबजाम खाऊन झालेत, मग आता ते गुलाबजामचं पाक राहिलं तर आपण काय करूया. तर मी तिला म्हटलं तू जाऊन ये कॉलेजला, मग मी काहीतरी बनवते. ती समजून गेली की मी काय बनवणार आहे, पण तिला आपण एक सरप्राईज देऊया. चला तर मी आज बनवणार आहे मालपोहे, ते पण गुलाबजामचा थोडासा रस्सा राहिला आहे, म्हणजे साखरेचा पाक राहिला आहे आणि त्यात थोडासा गूळ घालू. चला, हा इकडे गुलाबजाम साखरेचा पाक आहे आणि थोडा मी गूळ कापला आहे, आणखीन थोडा गूळ मी घेणार आहे. आणि आता काय व्हिडिओ काढायला कोणच नाही आहे. धनू आता सकाळी कॉलेजला जाऊन आली, ती झोपली आहे. तिला पण आवडतात मालपोहे. आणि बाजूला आमच्याकडे काम चालू आहे, त्यामुळे मशीनचा आवाज येतोय. तुम्हाला माझा आवाज येतोय की नाही काय माहिती. आता तर घरात कोणच नाही आणि मी एकटी आहे, त्याच्यामुळे पोरींची वाट बघणार आता मी. मंजिरी 5:30 वाजेपर्यंत येईल, तोपर्यंत धनश्री पण उठेल झोपून. सोम क्लासला जाणार आहे आता. थोडंसं गूळ कापते आपण, त्यातनं थोडं गव्हाचं पीठ आणि मैदा घालूया. मालपोहे ना आमच्याकडे मंजिरी, धनू, पप्पांना तर जीव की प्राण आहे. आता पप्पा ऑफिसला गेलेत ना, जर उशिरा आले तर ते नाही खाणार, कारण त्यांना वेळ लागेल ना. मग ते सरळ जेवते, मग त्यांना एकच देईन. जास्त नाही करणार हो, मला थोडंसं काम आहे. मला सोमची आणि मंथनची फी भरायला जायचं आहे शेट्टी क्लासला. तुम्ही साई भांडराचा माझा व्हिडिओ पाहिला असेल ना, खूप दगदग झाली आणि खूप छान मजा आली. तो गुळ दे ना कापून. कशाला, आता तुला क्लासला जायचं, गुळ खाऊन पोट भरणार आहे. मला पोट मला आवडतं ते, पोट भरेल. सोमने गुळ घेतला, बघितला. सोमचे काय नखरे चालू आहेत, गुळ आहे, त्रास द्यायला आलाय काय. गुळ गुळ तर ऐक, मला पिडतो तशी मला धनश्री पण लय पिडते. आणि आता झोपली ना म्हणून शांत आहे. खूप सारा गूळ घेतलाय मी, कारण थोडंसं 1% गोड आम्हाला जास्त लागतं. आणि आता मी त्यात मैदा आणि गव्हाचं पीठ, मैदा थोडा घालणार आहे, पण गव्हाचं पीठ जास्त घालणार आहे. आणि मला मंजिरी फोन करणार आहे की मम्मी तू मला ते करून ठेवणार आहेस ना. म्हटलं आठवण करा मला, तुला करायचं असेल तर. हा बघा, असं गुळाचा पाक केला आहे मी. हा बघा, चांगला गूळ वितळून घेतला. माझे नॉनव्हेजच्या रेसिपी खूप छान होतात, म्हणजे छान लोक बघतात असं म्हणते. आणि तुम्हाला छान कसं लागतं ते खायचं असेल तर या माझ्याकडे भांडुपला. थोडं फ्रीजमध्ये मैदा होता आणि हे गव्हाचं पीठ आता मी याच्यात टाकणार आहे. तुम्हाला कोण दिसतंय का माहीत नाही, कारण मंजिरी नाही आहे ना, धनश्री झोपले. तर मी इकडे वर घेते, तुम्हाला समजेल. गुळाच्या पाकामध्ये मी गव्हाचं पीठ टाकणार आहे. मी तुम्हाला नंतर दाखवते. आपल्या अंदाजाने घ्यायचं, किती वाटी किती काय, हा प्रकार करत बसायला टाईम नाही. अंदाजाने घ्यायचं. फक्त मैदा आहे ना थोडंसं कमी घालायचं. मैदा का घालायचं, नुसतं गव्हाचे पण छान लागतात, पण मैदा जरासा घालायचा कारण चिटकू नये म्हणून. चांगलं ढवळायचं, कारण एक जीव आणि पिठाच्या गुठल्या नाही झाल्या पाहिजे. आता मी तर थोडंसं मैदा घालते. आणि जराशी चिमूटभर मी हळद टाकणार आहे. आणि थोडीशी गोड पदार्थ म्हटला की वेलची पावडर आलीच, त्याच्याशिवाय गोड पदार्थाला चव नाही. वेलची पावडर घाल. सोम जा क्लासला. चांगलं मिक्स करते. बघा पोरांचा बाहेर कसा गोंधळ चालू आहे. असं पीठ बनवलंय मी, म्हणजे सगळं मिक्स करून, जास्त पातळ पण नाही, असं घट्ट पण नाही करायचं आहे. आणि थोडं तर हे गुळ मध्ये मध्ये जे दिसतंय ना, ते आपलं गुळाच्या गाठी आहेत त्या उतळल्या पाहिजेत.
म्हणून आपण याच्यावरती आता झाकण ठेवून देऊया. झाकण करून ठेवून देणार आहे. इकडे सगळं काळो त्या हॉलमध्ये. सोहम माझा काय सोहम दिसतोय तुला? अभ्यास करतो तो लाईटला दिसला का सोहम? सोहम दिसला का? लाईट एकच लावते. कर अभ्यास. कितीचा क्लास आहे? 5:30. आता उठवलं मारून उठवलंय तुला. कर अभ्यास. चल तोपर्यंत मी झोपते. बाय बाय बोल. बाय. असं काय रडत बोलतोय? असंच बोल ना. तुझे कट कर. काय आमचे भाऊ घरी आलेत. मी थोड्या वेळ झोपली होती आणि ते आता आलेत. आता मी बघते आता हे तयार झालंय का गुळ वगैरे. थोडा वेळ वितळायला पाहिजे. आणि मी हे भिड्यावर त्यांना माहिती नाही मी बनवणार आहे. म्हणजे थोडासा डाऊट होता. भिड्या ठेवल्या आता मी तेल लावणार नाही, मी तूप लावणार आहे. असं मी भिड्या ठेवलंय, तूप लावलंय. असं गरम होऊ देत. मस्त भाजलंय बघा. मी पहिलाच मालपोहा आहे टाकलेला. श्री तू आत्ता उठलेस हा? काय हा? आणि आता ना पप्पा आलेत, 5-10 मिनिटं आलेत. ते मंथनला बघायला गेलेत बाजूला परागच्या घरी. ते येतील, त्यांना माहित नाही मी मालपोहे बनवते. पप्पाची शूटिंग घ्या. पप्पांना बोलव तरी. ओ ऐकलं काय? ओ या लवकर. पप्पा आले काय ग? पप्पा अरे आले. अरे सुनता काय करते? भूक लागली आहे, काहीतरी दे खायला. काय तुझी? अरे मालपाव करतेस? मंजिरी बोललेली ना सकाळी, तेव्हा केलेस. चला बाबा खायला मिळेल. आणि मालपाव मला फेवरेट. हा चालेल, दे दे. ओके ओके काय इथे बसायला देते. चल. पण ते नेहमीचे नखरे कामावरून आले. तुला काय खायचंय? पाहिजेत. आम्हाला गोड जास्त लागतात ना दीदी, त्याच्यामुळे जरा ते डोरीमोन मध्ये बनवतात पॅनकेक्स. या पप्पांचा 5वा मालपोहे आहे. सांगा ना कसे झाले? छान झालं. हा पहिल्यांदी आमची आजी करायची मालपोहे. मला लय आवडतो मालपोहे. गव्हाच्या पिठाचे मस्त आणि यांना आजी म्हणजे विठाबाई बिर्जे, आईची आई. छान करायची. मी आलो संध्याकाळी ना का बनवून द्यायची. कसे खातात ती आठवण आली. धनश्री हे ना ॲक्च्युली यूट्यूबचे व्हिडिओ काढणं खूप कठीण काम आहे ना पप्पा. वेळात वेळ काढणं. तुम्ही त्या कामावरून आलात, लगेच तुम्हाला सरप्राईज दिलं. तुम्ही तुमची काय नाटकं पप्पांची माझ्या. आम्हाला तर इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवायचा आहे. नाही 6 झालेत. 4 झाले. ओ 6वा आता खालचा 6वा आहे. दादू किती वेळ मोजतेच घ्यायचे? आता मंजिरीला द्यायचे. तू खाणार आहेस काय? हो. तुला नाही एवढे आवडतं? हा थोड्या. जे मला आवडतं ना ते मंजिरीला आवडतं. हा बरोबर आहे. मी पुष्पा तो मेरी पुष्पा वल्ली आहे धनश्री. काय आलं ती तुला? अरे यार तुला काय वाटतं? काय खुश नाही बघा ती. लवकर फोन करायचा ना. तू बघितलंस मी कामात राहीन, शूटिंग नाही केली. जरा जल्लोष दाखव तुझा. आणि पटकन भूक लागली. किती खाणार आहे? 2 एवढ्यात माझी सगळेच आहे. ए नाही काय मला काय ग भावा? तो कोण तो हम अब के कोण म्हटला? टफ. तुझं माझ्या कपाटात काय काम आहे? मुळात पहिली गोष्ट तुझी. चला मंजिरीसाठी तर मालपोहे बनवले आहेत मी. मंजिरी सांगणार कसे झालेत. इथे माझी मंजिरी खूप मेहनत घेत आहे.
त्यासाठी तरी आम्हाला सबस्क्राईब करा. मंजिरी बोल ना. सबस्क्राईब करा. आपण आणखी गेम खेळणार तर सांग ना. ती सरप्राईज. ओके ठीक आहे. वरतीच बाय. चांगला चान्स भेटलेला मंजिरीला आहे ना. मंजिरी चांगली ना. मंजिरी डान्स करत होती आणि मला मोबाईल चालू करताच नाही आला. ठीक आहे. म्हणतात तुला फेऱ्या मारायची काही गरज नाही. तुझी दीदीने तुला दिलं तर घे. एवढं झालं. नाही देणार. कमी आई तर होता बॉर्बन खातो देतोच काय रे मला. कधी खातो रे बॉर्बन? हा खातो तो बॉर्बन कधी कधी. दादा सांग ना तुझं. पैसे डापले नाही. मंजिरीचा पास संपला होता है ना दीदी. आणि नेमके पप्पा पैसे त्याचे विसरले तर मंजिरी रडायला यायला लागलं. पण गंमत काय माहिती, पप्पा नेमकं आपलं पॉकेट विसरून गेले घरी. मग लेकीने डापले. मस्त की मालपोहे मंजिरी टेस्ट करत आहे. मस्त मस्त मस्त. कसं आलं मंजिरी? सगळे बाबू झाले. आता घे तो. देव काय एकटी मम्मी काय काय करणार तुझी. दोघांची मारामारी चालू आहे खाण्यासाठी. काय गे? हां हे मी माझ्या सोमूला काढून ठेवले आणि इकडे आहेत ते मंजिरीला देते. मंजिरीला हे घे मंजिरी. थँक्यू. हा थँक्यू. मोठी थँक्यू नाही बोलायचं. जे सांगेन ते काम करायचं. माझं काय काम असतं सांग? व्हिडिओ एडिट कर. हां साई भंडाराला 15 तारखेने व्हिडिओ आता एडिट करून टाकलाय. म्हणजे कॉलेज चालू इंटर्नशिप चालू. पैसे भेटणार आहेत. अनपेड. मंजिरी तर मालपोहे बनवून दिलेले आहेत. आता संध्याकाळची वेळ झाली आहे. बरोबर 7 वाजलेत. आता मी दिवा लावणार आहे आमच्या बाप्पाजवळ. मी तुम्हाला आमचा बाप्पा दाखवते. हार बदलायचे कारण गुरुवारी पूजा झाली तर उद्या हार बदलणार. आज सोमवार तर उद्या मंगळवार. समजून घ्या. आहेत आमचे देव, घरातले देव. हे आमचे साई बाबा आताच बाहेर फिरून आलेत भंडाराला जाऊन. काय ग मंजिरी? काय मंजिरी मज्जा आली ना साई भंडाऱ्याला. शपथ. हा बघा आपण छोटा शकील खातोय. हे आमचे बाप्पा आहेत. ही आमची केळबाई देवी मागे आहे. दत्त आहे. ते गणपती बाप्पा, विठ्ठल रखमाई, कलश आणि माझे साई बाबा. आता यांचे हार मी उद्या चेंज करणार आहे मंगळवारी. तरी पण तुम्हाला दाखवलं जे आहे ते दाखवलेलं आहे. काय मंजिरी मस्त इथे तर देवाची पूजा करते. मंजिरीने मालपोहे खाऊन झालेत आणि ते काय भात फ्राय खाते. अचानक घेतले. शूटिंग तेव्हा कन्फ्यूज झाले. आणि तसं पण आम्ही डायरेक्ट घेतो. आम्ही काय ठरवून घेत नाही आहे मुळात तर. पण मंजिरी हा आम्ही दुपारी मेनू खाल्लेला आहे. मसाले भात आणि काय खाल्लं मंजिरी? आम्ही बर्डची काचर केली होती. ती संपली. आणि आता तुला फक्त डाळ भात खायला मिळणार संध्याकाळी. तू जेवणार ते कळतंय मला तुला. कारण तू 7:30ला एवढं खातेस म्हटल्यावर. ओके सकाळी एक भाकरी. बोल ना सकाळी तुला काय टिफिन दिलं होतं मंजिरी? ऑमलेट आणि भाकरी. कशी होती?